रामराम मंडळी, जय शिवराय मित्रांनो. आम्ही आज सकाळी 5 वाजता घरातून निघालो आहे आणि माझ्याबरोबर आज माझे खूप सारे फ्रेंड्स आणि सबस्क्रायबर्स आहेत. जवळजवळ 20 जणांची आमची टीम आहे. आज आम्ही चाललो आहे आणि आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीतील म्हणजे शिवनेरी या किल्ल्यावरती. तर शिवनेरी या किल्ल्यावरती जाण्यासाठी मुंबईवरून आम्ही लवकर निघालो आहे आणि मुंबईवरून येताना तुम्हाला माळशेज घाट एन्जॉय करता येईल आणि त्यानंतर शिवनेरी किल्ला आणि जुन्नरमधील जे 2 अष्टविनायक मंदिर आहेत त्याच्यापैकी ओझर आणि लेण्याद्री यापैकी तुम्ही दोन्ही म्हणजे गणेश मंदिरं तुम्ही विजिट करू शकता. तर शिवनेरीला जाण्याच्या आधी आपण एन्जॉय करूया माळशेज घाट. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आता आपण तिकडे होतो, तिथून आता आपण इकडे या साईडला आलो आणि तुम्ही माळशेज घाटचं सौंदर्य बघू शकता. मन मोहून टाकतंय पूर्ण. आता आपण म्हणजे शिवनेरी फोर्टच्या पहिल्या दरवाजाजवळ आलो आहे. तर आता तुम्हाला माहितीच आहे की मुंबईवरून 160 किलोमीटर आहे. पुण्यावरून जर आपण आलो तर 90 किलोमीटर अंतरावरती शिवनेरी किल्ला आहे आणि शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी 7 दरवाजे आपल्याला लागणार होता. इथून पुढे हा पहिला दरवाजा, हा महादरवाजा आहे आणि गडावरती जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक जो आपण साखळ मार्ग जो बघितला तिथे पाईप होते, तिथून चढून वरती अर्ध्या तासामध्ये आपण डायरेक्ट शिवाई मंदिराजवळ पोहोचतो आणि शिवाई मंदिरावरून तिथून पुढे चालत जाऊन वरती गडावर. आणि इथून आपल्याला थोडासा अर्धा तास जास्त लागतो, पण हा सिंपल रस्ता आहे. सिंपल म्हणजे जे बिगिनर्स आहेत ट्रेकर्स त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर तुम्ही त्या रस्त्याने जाऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता, इथे जे पॉईंट आलेले आहेत प्रत्येक ठिकाणी, हे जे पॉईंट आलेत हे पॉईंट म्हणजे पेशवेकालीन दरवाजा आहे. हा याच्यावरून कळतं की आपला हा पेशवेकालीन दरवाजा आहे. म्हणजे त्याचे जे स्ट्रक्चर आहे दरवाजाचं त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो कोणत्या काळामध्ये बनवला गेला आहे. तर हा दरवाजा तो पेशवेकालीन आहे. चला. महादरवाजा इथून पुढे चालत आल्यानंतर
सेकंड जो दरवाजा आपल्याला लागतो तो गणेश दरवाजा आहे. तर आपण गणेश दरवाजा इथे पोचलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. आणि इथे वरती तुम्हाला स्प्लिट करून दाखवतो. हे वरती इथे गणेशाचं तोंड आहे म्हणून याला गणेश दरवाजा असे म्हणतात. तसं तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता विजयाची चिन्ह जी आहेत ती आहेत दिसत आहेत. ते वरती लेण्यात वरती आपण जाऊ शकतो. गणेश दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्याला पिराचा दरवाजा लागतो. हा थर्ड दरवाजा आहे. तुम्ही याचं स्ट्रक्चर बघू शकता. दोन्ही साईडला थोडा एक्सटेंडेड आहे आणि मध्ये दिवळी आहे. हा जो दरवाजा आहे हा यादवकालीन दरवाजा आहे. त्याच्या पण आधीचा दरवाजा आहे. हे आपण कसं सांगू शकतो तर तुम्ही ह्याचे जॉईंट जे शेवटचा टोक आहे तिथे बघू शकता ते ट्रायंगल आहे. जर तो ट्रायंगल काढला तर हा पूर्ण दरवाजा पडेल खाली. तर ह्या एका स्ट्रक्चरमुळे आपण हे आयडेंटिफाय करू शकतो की हा यादवकालीनपेक्षा पण आधीचा दरवाजा आहे. कारण ते जे स्ट्रक्चर आहे आपलं पेशव्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे. आपले स्वराज्यामध्ये जे गड किल्ले बांधले गेले त्याचे दरवाजे स्ट्रक्चर वेगळे आहेत. त्याचं स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता थोडंसं वेगळं आहे. परत तुम्ही तिथे दोन्ही साईडला फुलांचं चित्र आहे, फुलांचं डिझाईन केलेली आहे. त्यामुळे हा थोडा वेगळा दरवाजा आहे आणि हा पिराज दरवाजा तोडू शकतो. एक तर हत्ती आणि एक मोठा ठोकळा घेऊन त्याला ठोकळ्याने हिट करायचं दरवाजावरती. तर त्याच्यासाठी मग त्याच्यामुळे तो ठोकळा पण तुटणारा, हत्ती पण टच नाही करू शकत. त्याच्यामुळे हे असं स्ट्रक्चर केलं असं दरवाजाचं. आणि तो बाहेरून नाही त्याच्यावरती त्रिकोण आहे. इथे 126 म्हणतात. एक त्रिकोणी दगड आहे ना इथे. अरे ते असे जेव्हा घ्यायचे ना लोक तर ते जे आपले मावळे होते ते सर्व बसायचे. असे गोलगोल ह्या पिक्चरमध्ये पावन पिंड तुम्ही बघता इथे हा जो एक होल केलेला आहे इथे सेम होल दिवा लॉक सारखं जे आपण सेम होल या बाजूला पण आहे. जेव्हा दरवाजा बंद केला जातो त्यावेळी ठोकळा त्याच्या आतमध्ये जातो. तो ठोकळा इकडे सोडला जातो म्हणजे तो लॉक झाला दरवाजा, म्हणजे दरवाजा बाहेरून उघडणार नाही. आणि गडावरती जाताना हा एक सपाट भाग होता. त्याच्यामध्ये या लोकांनी गार्डन डेव्हलप केलेलं आहे. खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे गडावरती. आणि तुम्ही गडावरती आत्तापर्यंत सगळ्या गडांशी कम्पेअर करता शिवनेरी हा एकमेव असा गड आहे जिथे सगळ्यात मस्त डेव्हलपमेंट झालेली आहे आणि सिम्पल असल्यामुळे फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट आहे. हत्ती दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर बरोबर सरळ वरती आल्यानंतर तुम्हाला 2 पाण्याच्या टाक्या दिसतील. तुम्ही बघू शकता. आणि इकडे एक आहे आणि इथे बाजूला एक आहे. सध्या पाणी कमी आहे याच्यामध्ये. तर पाऊस झाल्यानंतर भरपूर पाणी असेल. इकडून वरती गेलं की आपण गडावरती जातो आणि त्याच्याच बाजूला हा रस्ता आहे. हत्ती दरवाजातून आल्यानंतर हे आपल्याला शिवाईदेवी मंदिराकडे जातो. तर आपण पहिला आधी शिवाईदेवी मंदिराचे दर्शन घेऊया आणि मग वरती गडावरती जाऊया.
1595मध्ये मालोजीराजे भोसले यांच्याकडे हा किल्ला आणि पूर्ण जुन्नर परिसर होता. त्याच्यानंतर जेव्हा 1629 साली जिजामाता यांच्या जे वडील आहेत जाधवराव त्यांचा मृत्यू झाला, त्या मृत्यूमुळे नंतर शहाजीराजांनी जिजामाता ज्या गरोदर होत्या त्यांना तसंच ताबडतोब 500 मावळ्यांसह शिवनेरी गडावरती आणलं आणि शिवनेरी गडावरती आणल्यानंतर त्यांनी शिवाई देवीला जिजामाताने नवस केला की मला जर पुत्ररत्न जर झाला तर त्याचं नाव जे आहे ते तुझ्या देवीच्या नावावरती ठेवेल. 19 फेब्रुवारी शुक्रवारी सूर्यास्तानंतर शिवाजीराजे यांचा जन्म झाला आणि ही शिवनेरी जे किल्ला आहे हा पावन झाला. शिवाई देवी मंदिराच्या इथे तुम्ही गेटमधून बाहेर आल्यानंतर बाजूलाच एक रस्ता आहे, हा खूप कमी लोकांना माहिती आहे. इथून तुम्ही सरळ फरतीक पुढे गेलात की तुम्हाला एक बुरुज लागतो आणि त्या बुरुजाच्या तिथे 2 लेण्या पण आहेत खूप जुन्या, त्या आता आपण बघायला जाणार आहोत. इथे या सलग केव्ज आहेत, ते आपण एक केव्ज बघतोय. तसेच इथे तुम्ही होल बघू शकता, हा होल इथे खांब असेल आणि ते खांबाचं काहीतरी स्ट्रक्चर असेल. तसेच तुम्ही इथे बघू शकता त्या काळातील काही सायन्स आहेत. त्यावेळेला तुम्हाला जर काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आपण आता हत्ती दरवाजाजवळ आलो. हा 5वा दरवाजा आहे. तुम्ही ते स्ट्रक्चर बघू शकता, हे पण यादवकालीन स्ट्रक्चर आहे. इथे बघा एक खाचा आला आहे पुढे. हे असं नॉर्मली आपल्या सोरळ्यातील गड जे आहेत असं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला नाही मिळणार. शिवाई देवीचं मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आता मेना दरवाजाजवळ पोचलो आहे. ह्याच्या पुढे अजून आपल्याला 1 किंवा 2 दरवाजे अजून आहेत. इथे तुम्ही दरवाजाचं कन्स्ट्रक्शन इथे कळतं. कन्स्ट्रक्शन ट्रायंगल जो आहे, हा जो ट्रायंगल काढला तर हा पूर्ण खाली कोसळू शकतो. आणि त्याच्या लगेच आतमध्ये आल्यानंतर थोडंसं चालल्यानंतर आपल्याला पुढचा दरवाजा लागतो.
तो आहे कुलूप दरवाजा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता अंबरखान्याचं स्ट्रक्चर आहे. हा अंबरखान्या स्ट्रक्चरबद्दल तुम्हाला एक मी माहिती सांगतो. 1673मध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जो जॉन फ्रायर म्हणून होता, तो ह्या किल्ल्याला त्याने व्हिजिट केलं होतं. त्यावेळी त्याने त्याच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की 1000 माणसं 7 वर्ष एवढा म्हणजे पूर्ण जेवण वगैरे खाऊ शकतात एवढा धान्यसाठा ह्या अंबरखान्यामध्ये राहायचा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 7 वर्ष 1000 माणसं आरामात या गडावरती राहू शकतात. म्हणजे किती मोठा हा धान्यसाठा असेल इथे. तर त्याच्यानंतर कालांतरानुसार त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होत गेले. म्हणजे त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या अलग अलग कारणांसाठी केला गेला. तर आपण जाऊन बघूया आता अंबरखाना काय तो. बघू शकता किती मोठा आहे हा. आणि हे इथे विंडोज आणि वरती मध्ये बघू शकता इथे विंडोज छोटे छोटे काढलेले आहेत. हे व्हेंटिलेशनसाठी बनवलेलं आहे. कारण धान्यासाठी इथे केला जायचा, तो खराब होऊ नये म्हणून यांनी इथे हे स्ट्रक्चर तसं बनवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि जिजामाताचे ते स्टॅच्यू आहे, तो बघून थोडंसं पुढे आल्यानंतर जन्मस्थळाच्या आधी ही एक जागा आहे. तर ही जागा जी आहे हे स्नानगृह आहे. म्हणजे इथे आंघोळ केली जायची. तुम्ही इथे बघू शकता हा कुंड आहे. ते गरम पाणी मे बी असायचं याच्या आतमध्ये. गरम पाणी इथून कुठेतरी आउटलेट असणार याचा. तर गरम पाण्याचा आहे. आणि याचं सगळ्यात मस्त जे आहे तुम्ही इथे बघू शकता, जी गरम पाण्याची वाफ आहे जी ती बाहेर पडण्यासाठी जी जागा आहे ते इथून बाहेर पडायचं वरतून. आणि हे पॅक होतं आधी इकडे बाजूला, हे सगळं पॅक होतं. त्यामुळे इथे गरम पाणी जे आहे ते वाफ होणार, ते कुठेतरी जायला पाहिजे, त्यासाठी हे स्ट्रक्चर होतं वरती. हे जे समोर तुम्ही बघताय स्ट्रक्चर, इथे वाडे असावेत. आणि इथे स्नानगृह बाजूला होतं म्हटल्यानंतर त्याच्या रिलेटेड विक्री करणारे किंवा अत्तर वगैरे अगरबत्ती धूप वगैरे विकणाऱ्यांचे त्यांच्या खोल्या असाव्यात.
ही जी तुम्ही चिर बघताय त्या चिरेपर्यंतच ही भिंत पूर्ण बिल्डिंग होती. ह्याच्या पुढे जे हे जे एक्सटेंडेड आहे हे आपले जे कोल्हापूरचे शाहू महाराज आहेत हे त्यांनी बांधलेलं आहे. हा जो स्पेस पुढचा जो स्पेस आहे ते पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. शिव जन्मस्थळाच्या थोडंसं पुढे हे बादामी टाकी आहे. हे बादामाच्या शेपमध्ये आहे म्हणून ह्याला बादामी टाकी असे म्हणतात. आणि मध्ये तुम्हाला जो खांब दिसतो आहे हा जो खांब आहे हा याच्यासाठी आहे की पाण्याची लेवल जी आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी तो खांब आहे इथे मध्ये. आणि तुम्हाला समोर ज्या दिवळ्या दिसत आहेत या दोन ह्या गरमीमध्ये पाण्याची लेवल वर जायची आणि तिथे पाणी जायचं नाही तर तिथे आतमध्ये जाऊन खाली उतरायला रस्ता आहे तिथे आणि तिथे जाऊन म्हणजे बसू शकतो जेणेकरून तुम्हाला तिथे थंड हवा मिळेल. आता आपण कडेलोट पॉईंटवरती आलो आहोत. या समोर याच्यातून पुढे गेल्यानंतर पुढे एक बुरुज आहे तो कडेलोट पॉईंट आहे. तिथून जे कैदी असतात ज्यांना मरणाची शिक्षा दिली जाते त्यांना तिथून पुढे ढकलून दिलं जायचं. हे खूप जुने स्ट्रक्चर आहे आणि इथे एक नमाज अदा केली जायची. यावर वीज कोसळून पूर्ण ही स्ट्रक्चर ढासळले होते. आपल्या पुरातत्व विभागाला मानले पाहिजे, त्यांनी जसेच तसे हे स्ट्रक्चर उभे केले आहे. जो दगड जिथून कोसळला होता तिथेच परत लावला गेलेला आहे. शिवनेरी गडाची सफर आपली झालेली आहे. आपण आता गड पूर्ण फिरून खाली उतरलो आहे आणि आता इथून जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती ओझरचा अष्टविनायक गणपती आहे. तिथे आता आपण जाणार आहोत आणि तिथून दर्शन घेऊन आपण मुंबईला रिटर्न जाणार आहोत. शिवनेरीपासून जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आम्ही आता ओझरच्या गणपती इथे आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे या साईडला पुढे गेल्यानंतर ओझरच्या गणपतीचं दर्शनासाठी तिथे लाईन लागते. तर आपण दर्शन घेऊया आणि बरोबर याच्या मागे इथे कुकुटी नदी आहे. त्या नदीवरती फुल टाईमपास करणार आहोत आणि थोडा वेळ टाईमपास करून मग आम्ही आमच्या परतीच्या रस्त्याला निघणार आहोत.
आम्ही इथे 15 मिनटं स्पेंड करायचे ठरवले होते, पण अर्धा पाऊण तास कसा गेला हे आम्हालाच कळलेले नाही. खूप छान प्लेस आहे ही. जर तुम्ही इथे येणार असाल तर या प्लेसला नक्की व्हिजिट करा. तर आजच्या सफरीमध्ये आपण माळशेज घाट, शिवनेरी किल्ला आणि ओझरचा गणपती असं बरंच काही कव्हर केलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.